वैशाख वणवा अजूनही एक महिना दूर आहे, पण असं असलं तरी तेलंगणाची गोष्ट ही फार गंभीर बनत चालली आहे। तेलंगणात आतापर्यंत उष्माघातानं प्रचंड बळी घेतले आहेत। 2006 मधील 4 महिन्यातील आकडेवारी जर आपण पाहिली तर आपल्या लक्षात येईल की हा प्रकार अत्यंत गंभीर असा आहे। बळी गेल्यामध्ये कामगार, शेतमजूर या सगळ्यांची समाविष्ट आहे। देशभर उकाडा वाढतोय। 2016च्या मधल्या सुरुवातीस 4 महिन्यात तेलंगणामध्ये उष्माघातानं 66 जणांचा बळी गेलाय, तर देशातल्या विविध भागात तापमानानं 40शी पार केली आहे। तेलंगणातही अंगाची लाहीलाही करणारं तापमान आहे। आगामी दिवसात हे तापमान आणखीन वाढण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे। उष्माघातानं बळी गेलेल्यांचा हा आकडा आणखीन असण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। उष्माघातानं बळी गेलेल्यांमध्ये कामगार आणि शेतमजुरांचा जास्त समावेश आहे। गेल्या वर्षी तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात उष्माघातानं 500 जणांचा बळी गेला होता। उन्हाच्या कडाक्यापासून वाचण्यासाठी नागरिक ज्यूस, कलिंगड, कोंड्रिकचा आधार घेत आहेत। तेलंगणातल्या उष्माघातानं बळी गेलेल्यांची जिल्ह्यानुसार आकडेवारी पाहूया। नालगोंडा 2, खम्मम 5, महबूबनगर 28, करीमनगर 5, मेडक 11, आदिलाबाद 4, निजामाबाद 7, वारंगल 4। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।